भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर गौतम गंभीरची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। बीसीसीआयचे मुख्य सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली। भारताच्या 2007 सालच्या T20 आणि 2011 सालच्या वन डे विश्वचषक विजयांचा गौतम गंभीर हा एक मुख्य शिल्पकार ठरला होता। यंदाच्या IPL मोसमात विजेता ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक किंवा मेंटॉर म्हणूनही गंभीरनं महत्त्वाची भूमिका बजावली। त्यामुळे राहुल द्रविडचा वारसदार म्हणून गौतम गंभीरकडेच मोठ्या अपेक्षेनं पाहण्यात येत होतं। 2019 साली भाजपचा खासदार म्हणून निवडून आलेल्या गंभीरनं नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक लढवण्याचं टाळलं होतं। त्यासाठी त्याने क्रिकेटमधल्या वाढत्या व्यस्ततेचं कारण दिलं होतं। आता भारतीय संघाच्या 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीर हा मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारेल। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा तुझं।